गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आज जिमला गेलो नाही कारण झोप नव्हती त्याच्यात. ब्रेकफास्ट करूयात. ब्रेकफास्टमध्ये बघा काय आज पोहे आणि अंडी. युवानला खायचं अंड खायचं तुला. मित्रांनो 1 वाजलं आणि आम्हाला जेवण करायचंय. प्रियंका तुला ना जेवण करायचं? वाय लाईट गेलेली, जेवण करू शकतो. लॉगिन केलं आहे मी घरून. आता जेवण करून आपल्याला 2 वाजेपर्यंत 2-2:30 ऑफिसला जायचं आहे. यार सक्लीन केला पाहिजे कधीतरी. चांगलं नाही दिसत, ॲडजस्ट करावं लागते स्क्रीन आपल्याला. तर चला जेवण करू. भोपळ्याची भाजी केली प्रियंकाने, पण मला काही आवडत नाही आहे. आईने काय बनवले बघू आपण आता. वाव, बेसन पोळी. हां, मला बिना तेलाचीच पाहिजे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. दही आहे का काही? चला जेवण करूयात. ज्वारीची भाकरी, बेसन पोळी, भोपळा, थोडाफार खावा लागेल, सॅलड. लाईट गेलेली आहे त्यामुळे सगळं आता बंद झालेलं आहे. माझा लॅपटॉप असं आहे की लाईट गेला की डायरेक्ट बंद जातं. बॅटरी खराब झाली त्याची. गरमागरम बेसन पोळी बिना तेलाची आम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये काढतो. तेल जेवढं कमी वापरता येईल तेवढं करतो. चलो गाईज, आता 2ला 10 मिनटं बाकी आहेत. गेट रेडी विथ मी व्हिडिओ बनवून आपण ऑफिसला चालले. काय लावले? आता सगळ्या पॅन्ट मला लूज व्हायला लागले. प्रत्येक पॅन्टवर मला आता बेल्ट लावायला लागतोय गाईज. काय वाटते का? नथिंग बाबा. माझ्या जवळ येऊन लावा, माझं डोकं दुखतंय. चलो कॅमेऱ्यात घुसते का गुज्जा? हां, तिथं परफेक्ट येतोय व्हिडिओ. आणि माझं इथे मागे त्यांना वॉकिंग करते. जेवण झाले त्यामुळं सरक बरं. फोकसच व्हाय ना मी तू आल्यावर. हां, आता आलो. हां, येस. दिस इज माय टुडेज OOTD आउटफिट ऑफ द डे गाईज. चला आता प्रियंकाला काही काम नाही आहे, मला जावं लागेल ऑफिसला. वर्क फ्रॉम होम चालू आहे तुझं? आम्हाला कमी काम आहे ना. मी असं बोललंच नाही. चलो झोपलाय मस्त. चलो गाईज, आज करते हे मोटो व्लॉगिंग. मोटो व्लॉगिंग म्हणजे इथं कॅमेरा लावायचा, मोटरसायकलवर जे व्लॉगिंग केलं जातं त्याला म्हणतात मोटो व्लॉगिंग. ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी आहे. तर मला नाही वाटत सगळ्यांनाच माहीत असेल, त्यामुळं सांगतो आहे मी. आता उन्हाळ्याचा फॅन चालू करायला पाहिजे यार. जेवढा अनफिल्टर्ड ब्लॉग ठेवता येईल तेवढा ठेवायचा प्रयत्न करणार आहे, कारण मला एडिटिंगमध्ये लई प्रॉब्लेम येतो. हे ठेवायचं ते ठेवायचं, 1 तास जातो माझा. अनफिल्टर्ड असणारे ब्लॉग. गावाला गेलो होतो ना 2-3 दिवस, बाईकच नाही काढली त्यामुळे धूळ बसली याच्यावर. चलो गाईस, हायपर व्ह्यू सेट केला आहे त्यामुळे वाईड अँगल मिळत असेल तुम्हाला. वाईड अँगल म्हणजे
जास्त बाजू कवर होते रस्त्याच्या, इकडून पण पूर्ण रस्ता दिसतो आपल्याला. आज सगळ्या टेक्निकल गोष्टी सांगणार आहे मी व्लॉगमध्ये. दुपारचे वाजलेले आहेत 2. ऊन एवढं नाही आहे, पण उन्हाळा चालू झाला आहे. गिल्ट क्लब आहे आणि इथं बरेच आहे. काय माहितीच असेल तुम्हाला. इराणी कॅफे, द व्हेरी फेमस. मला नाही आवडत यार इराणी कॅफे. चहाच पित नाही तर संबंधच येत नाही आपला इराणी कॅफेचा. अजून पण यांचं सामान वाहतूक चालूच आहे. म्हणजे ज्यांचं तोडलं आहे ते बऱ्यापैकी भंगार जे राहिले ते घेऊन जातात आता. डाव्या आणि उजव्या बाजूला बघा, इथे लेफ्ट साईडला बघा एक सत्व म्हणून, सत्व बर्फ हा एक नवीन प्रोजेक्ट चालू झाला आहे. म्हणजे चालू होऊन बरेच दिवस झाले. इथं पण काहीतरी होईल IT पार्क. फक्त आता इथे मध्ये राहिले, नाही तर पुढं पण आहे. सगळं IT पार्क बनवून टाकल्यावर कसं व्हायचं. एक चांगली गोष्ट आहे की बाबा जॉब ओपनिंग्स अजून तयार होतील. कराडी एक ग्लोबल बिझनेस सिटी. वाव, काय वर्ड बोलले मी. एक नोकरदार वर्गांसाठी चांगली गोष्ट आहे खराडी. चला आता आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ शूटिंग, आपण इथंच बंद करूयात. A few moments later. चला मित्रांनो जाऊयात घरी. आता वाजलेले आहेत 5. आपल्याला चिकन घ्यायचं आहे जाताना. म्हणजे कसं 2-3 तास मॅरिनेट होईल 8 वाजेपर्यंत. काहीतरी झालं आहे मित्रांनो इथं. धडक कारवाई पथक विषय काहीतरी आहे, तिथं गर्दी झाली आहे. पण इथं का धडक कारवाई करतील ते. JCB पण आली बाबा, बघूयात का आपण. चला आता थोडं रेकॉर्डिंग करू आपण. यांनी पण उचलले. इथं पाणीपुरी असते. म्हणजे पुढं आलंय त्यामुळं का. म्हणजे पत्र पुढं आलंय ना, त्यामुळं चाललंय पाडायचं काम. रॉयल मेडिकलवर चाललेलं आहे JCB. धडाम धुडूम. आता काही थांबत नाही मला वाटते PMC वाले. पुढं पत्रे टाकून वाढून घेतले ना. हे बघा लातूरचे आहे गृह पण पाडले. हे बघा पलीकडं पण पाडले. आपण पलीकडे जाऊन बघूयात. इडली गृह. हे बघा मित्रांनो इथं पण पाडले त्यांनी. हल्दीरामच्या शेजारी इथं अण्णा वडेवाला होता. म्हणजे साऊथ इंडियनने इडली डोसा सांबार द्यायचा. हां, हे नादब्रह्म इडली इथं पण होतं. ते सगळं साफसफाई चालू आहे. बघितलं असेल मित्रांनो कशी साफसफाई चालू आहे. जे पण बेकायदेशीर आहे ते सगळं तोडलं जाणार. हे लोकेशन आहे आपलं इथलं चौक आहे डाऊनटाऊन रोड. वाईन शॉप इथं वाईन किंग फेमस आहे जर तुम्हाला माहिती असेल तर. चला आता काय आहे म्हणजे का अतिक्रमण केलं आहे बऱ्याच ठिकाणी. धडक कारवाई चालू आहे सगळीकडं. जिथं पण तुम्ही एक्स्ट्रा तुमच्या हद्दीपेक्षा बाहेर वाढवायचा प्रयत्न केला तिथं परत तुमच्यावर अशी कारवाई होणार. ते दुकानालाच नाही सगळीकडे लागू होतं. आपण राहतो तिथं रेसिडेन्शियलला पण.
जे की तुम्ही गॅलरी वाढवता बाहेर किंवा थोडासा अजून एक्स्ट्रा स्पेस घेता ना, मग तिथं ते तोडलं जातं. मग तिथं कसं आहे, वरती रेसिडेन्शियल आहे आणि खाली कमर्शियलची दुकानं आहेत. मग त्या रेसिडेन्शियलवाल्यांनी कंप्लेंट केली असणार आहे की असं असं आहे इथं, चालवला JCB त्यांच्यावर. मित्रांनो, माझं काम झालं आहे, आता 10 वाजलेत आणि मी आणि विवानी तर मस्तपैकी ACची हवा घेतोय. हे बघा, उन्हाळा चालू झालेला आहे. हां, आणि आम्ही मस्त हवा खाणार आहे आता ACची. आता काम 9:30-10 वाजेपर्यंत मी आवरणार आहे. विवानसोबत खेळायचं. त्याची मम्मा गेली वॉकिंगला, कारण तिला वॉकिंगला जायचं होतं. आम्ही दोघं खेळणार. हवा कुठून आली रे ACची? हां, कसं करतोय? असं काय करतो? थंड थंड हवा आली ना आपल्याला. एकदम मूडमध्ये आलेला आहे विवान आता. काय आई कुठे? आई आईला हाक मार. आई ये म्हणा, ये आतमध्ये ये. आई स्पष्ट बोलतो बरं का विवान. आई स्पष्ट बोलतो. मम्मा म्हण, मम्मा. ये म्हणा, आतमध्ये ये. एकदम स्पष्ट बोलतो आई. आली काय? आली आली आली. चांगला बोलत होता, स्पष्ट. बघा मित्रांनो, 11:15 वाजले. विवांनी कसं केलंय बेडशीट. प्रियांका मोबाईल बघतीये. हे सगळा बेडचा राडा करून टाकलाय. आणि झोप नाही येत का रे तुला? हा, थंड झाले. तुटलाय बेड आपला. चला मित्रांनो, बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. भेटूया. भेटूया. बाय बाय. एवढंच येते, दुसरं काही येत नाही का तुला? बाय बाय. गुड नाईट. अजून